पुण्यातली दृश्य आपण पाहतोय। पुण्यातला आढावा आपल्याला देणारच आहेत आमचे प्रतिनिधी। तोपर्यंत आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहूया। अगदी शांततेत हे आंदोलन सुरू आहे। हातामध्ये पोस्टर्स घेऊन काही आंदोलनकर्ते पुण्यातल्या रस्त्यावर उतरलेले आहेत। मात्र तरुणांची गळचेपी केली जाते अशी प्रतिक्रिया पुणेकरांनी दिलेली होती। आणि त्यानंतर आपण पाहतोय आता ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड केली जाते। काही नागरिक अक्षरशः रस्त्यावर झोपल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या नागरिकांना देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। पुण्यातल्या आंदोलनाला आता हिंसक वळण येण्यास सुरुवात झालेली आहे। पोलीस करतात आपण जर बघितलं तर पोलिसांनी या आंदोलकांना आता सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय। आणि अशातच आपण पाहतोय की आता पुण्यातल्या काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। दुसरी दृश्य आपण पाहतोय मुंबईतले आहे। पोलिसांकडून देखील आता महिला पोलीस असतील या महिला आंदोलकांना उचलण्याचं काम या ठिकाणी सुरू झालंय। मात्र पोलीस आंदोलकांकडून घोषणाबाजी पोलिसांविरोधात घोषणाबाजी सुरू केलेली आहे। पुलिस को आगे करते असं म्हणत जे आहे ते या ठिकाणी आंदोलक आक्रमक झाले। प्रे फॉर सोनम वांगचुक असे हातात फलक घेऊन शिक्षा है सबका अधिकार बंद करो इसका व्यापार असा जो फलक या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आंदोलकांनी या ठिकाणी आणलेला आहे। पोलिसांकडून आता आंदोलकांची धरपकड सुरू करण्यात आली आहे। दादर प्लाझा समोरील ह्या चौकामध्ये आंदोलकांचं आंदोलन सुरू आहे। मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी देखील सुरू करण्यात आपण जर पाहिलं पोलिसांचं काय सांगाल? आंदोलन सुरू आहे, धरपकड देखील करण्यात येते, काय सांगाल? सरकार का नैतिक वागताय आणि आपण नैतिकतेचे धडे देत आहेत काय तुम्ही? हे अशी लोकशाही आहे का आपली? सगळ्यांना पकडून पकडून घेऊन जातात हे असे आम्हाला आतमध्ये येऊ देत नव्हते। एकेकाला घेतात ही लोकशाही आपली। हे पोलीस आहेत, रक्षक असतात, हे असे का वागतात? दिल्लीमध्ये देखील अश्रुधुराचा नळकांड्याचा मारा करण्यात आलेला आहे। मुंबईत देखील धरपकड सुरू केलेली आहे। काय कसं पाहता या आंदोलनाकडे? काही होऊ द्या, भगत सिंग गेले, आणखी जातील, शहीद होतील। नेमकी मागणी काय आता? आंदोलन देखील आता सोनम वांगचुक यांनी देखील आंदोलन थांबवलं। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आम्हाला सरकारच नकोय, हे नकोय आम्हाला, सरकार नकोय, मोदी अकाउंटेबिलिटी नाही। आणि माझं एकच म्हणणं आहे, जेव्हा गव्हर्नमेंट जेवढी अकाउंटेबल आहे तेवढी जबाबदार ही जनता पण आहे इथली। या ठिकाणी आंदोलकांना दादा काय सांगशील? या ठिकाणी पोलिसांशी वाद घालताना आपल्याला पाहायला मिळतोय। नेमकं काय केलं असं विचारणा देखील पोलिसांना, काय सांगशील दादा? कोणाला पण पकडताय? या ठिकाणी पोलिसांकडून जे ते आंदोलकांची धरपकड सुरू करण्यात आली आहे। सामान्य नागरिकांना देखील या ठिकाणी जो आंदोलकांमुळे त्रास होतोय, पोलीस प्रशासन असेल किंवा सामान्य मुंबईकर असेल, आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या आंदोलनाचा जो फटका जो आहे तो सामान्य नागरिकांना देखील बसतो। या ठिकाणी पोलिसांकडून दुकाने देखील बंद करण्यास सांगण्यात आलेली आहेत आणि यामुळे कुठेतरी जे आहे ते मुंबईकर या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उतरतोय। आक्रमक झालेला हा आंदोलक या ठिकाणी आपण पाहू शकतो। सरकार नको अशी भूमिका या ठिकाणी आंदोलकांनी घेतलेली आहे। काय सांगाल तुम्ही? हे इतक्या हिंसा करतायत, आम्ही आक्रोश कुठे? आम्ही शांततापूर्वक करण्याचा प्रयत्न करू। मुलींचे कपडे फाटूस तर त्यांना घेऊन जातात पोलीस आणि आम्ही शांततापूर्ण आंदोलन करतो। इतका घाणेरडा आरोप लावला जातोय की तुम्ही इकडे व्हायलंट होताय। सर इकडून पोलीस आमच्या अंगावर येतायत, आम्ही व्हायलंट नाही होणार तर काय होणार सर? तुम्ही विद्यार्थ्यांना मारायला आलेत, एवढी कसली हुकुमशाही चालते इकडे? राजा आहे आणि विद्यार्थ्यांना कसं काय घाबरू शकता तुम्ही? काढा त्याला बाहेर, आणा मैदानात, आम्ही आहोत मैदानात, ये मैदानात, उत्तर द्या। प्रश्न करतायत, उत्तर द्या त्याची। सरकार आंदोलकांना घाबरते असं म्हणतात। कव्हर करायचं, इकडे कव्हर करा कव्हर। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिसांकडून जे आंदोलकांची धरपकड केसही ओढल्याचा आरोप केला जातोय। काही आंदोलक जखमी देखील झालेले आहेत। आपण जर पाहिलं तर समोर दृश्यामध्ये अगदी एखाद्या गुंडाला जसं पकडलं जातं त्याच पद्धतीने ह्या आंदोलकांना या ठिकाणी पोलिसांकडून ओढून नेण्याचं काम केलं जातंय। मात्र आंदोलक ठाम आहेत। आंदोलन शांततापूर्ण आंदोलन सुरू असताना पोलिसांनी जो मध्ये आजच्या तुमच्यावर आरोप होतोय, तुम्ही आंदोलकांना मारले, केस ओढल्याचा आरोप केला जातो, काय सांगाल? आमचा गुन्हा सांगा फक्त, आम्ही आमच्या हक्कासाठी मागतोय। ओ कपडे ओढतायत, हे बघा